दोन 2014 मध्ये हे राज्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलं। प्रचंड स्वप्न लोकांना दाखवली, महागाई कमी करू सांगितलं, भ्रष्टाचार कमी करू सांगितलं, काळा पैसा परदेशात आणेल म्हणून सांगितलं। आणि आपण पाहतोय की ज्या काळामध्ये 2014 मध्ये काँग्रेसचं शासन गेलं त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळजवळ $110 ते $120 प्रति बॅरल अशा प्रकारचा पेट्रोल डिझेलचा दर होता। आज $36 प्रति बॅरल दर झालेला आहे। आणि असं असताना देखील एक 15 दिवसापूर्वी पेट्रोलचे दर वाढवले, आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढवले, डिझेलचे दर वाढवले। डिझेलचे दर वाढवल्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढ होते आणि तिथे महागाईला पुन्हा प्रोत्साहन मिळतं। हे सरकार त्या ठिकाणी दिलेल्या आश्वासनांचं कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाळत नाही, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं।